विद्यार्थी मित्रांनो, मिशन खाकी 2020 या बॅचमध्ये मी दिवसे मॅडम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। चला तर मग आपण आजच्या बुद्धिमत्ता चाचणी या लेक्चरला सुरुवात करूया। या अगोदर बुद्धिमत्ता चाचणीचा डेमो तुम्ही पाहिला असेल, त्यामध्ये अभ्यासक्रमाविषयी चर्चा आपण केलेली होती। त्यानंतर पुन्हा पुढे जाऊन आपण प्रत्यक्षात इंग्रजी अक्षरमाला या घटकाला सुरुवात केली। मग इंग्रजी अक्षरमालेशी रिलेटेड कोणकोणते प्रश्न येतात ते आपण पाहिलं। अगदी अक्षरमालिका जर त्यांनीच दिली तर त्यांनी दिलेली तेवढीच अक्षरमाला त्याशी संबंधित प्रश्न सांगितलेले सोडवणे, दिलेल्या सूचनांचे पालन करणे। त्याचबरोबर ए पासून झेड पर्यंतची अक्षरमाला लिहून घेतली। मग दोन अक्षरांमध्ये काही एक अक्षरमालिका क्रमाने दिली होती तर पुढील येणारं अक्षर ओळखायचं। दोन अक्षरांची तुलना करून त्याच्याशी समसंबंध दर्शवणारं पुढील अक्षर ओळखायचं। अशा अनेक प्रकारची उदाहरणे आपण घेतलेली आहेत। अक्षरांच्या ऐवजी जर अक्षरांची जोडी अंकाबरोबर लावली तर पुढच्या अक्षराची जोडी कुठल्या अंकाबरोबर लागेल, अशा प्रकारचे पण प्रश्न आपण पाहिलेले आहेत। मग पुन्हा आपण काय सुरू केलं होतं तर आकृत्यांचा प्रश्न। म्हणजे काय तर वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या असतात, त्या आकृत्यांमध्ये काही अक्षरं दिलेली असतात। मग त्या अक्षरांचा क्रम पाहायचा, त्यांच्यामध्ये कोणता संबंध आहे, त्यांच्यात फरक कितीचा आहे किंवा गुणाकार बेरीज करून पुढचं लेटर लिहिलेलं आहे का, हे पाहून पुढच्या आकृतीत त्या जागी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं लेटर आपल्याला शोधायचं होतं। मग याचा सराव आपण कालच्या तासामध्ये सुरू केलेला होता। मग काल मी एक होमवर्क दिला होता ज्याचं उत्तर खूप मुलांनी दिलेलं आहे, खूपच छान। परंतु आज पुन्हा एकदा आपण सुरुवात करतोय की कालचा जो होमवर्क होता त्याचं उत्तर आधी मी सोडवून देते, त्यानंतर तशा प्रकारचे अनेक खूप सारे प्रश्न आपण घेऊया। पण बुद्धिमत्ता चाचणीचा जर पेपर आपण सोडवत असू, मग ती कुठली पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू दे, पोलीस भरती किंवा इतर बुद्धिमत्ता विषय आहे म्हटलं की दिलेलं जे कच्चा कागद असतं आपल्याला कॅल्क्युलेशन करण्यासाठी, त्याच्यावरती पहिल्यांदा अक्षरमालिका लिहून घ्यायची। कारण त्यात आलेले बुद्धिमत्तेचे जे इंग्रजी अक्षरमालेवरचे प्रश्न असतात ते सोडवणं तुम्हाला खूप सोपं जाईल। चला तर मग सुरुवात करूया। बघा, मी पहिल्यांदा अक्षरमालिका लिहून घेते। ही नंतर य, जी, एच, आय आणि जे। पुढे बघा आला होता पुढे के, एल, एम, एन, ओ। एकदाच लिहून ठेवते म्हणजे पुन्हा पण उपयोगी पडेल आपल्याला। पी, क्यू, आर, एस, टी। त्याच्या पुढे यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड। ओके, डन। समजलं का? बघा, अक्षरमालिका लिहून घेतली। कशासाठी लिहून घ्यायची? प्रश्न सोडवणं सोपं जातं। नंबर पण देऊन ठेवूया। बघा, 1, 2, 3, 4 आणि 5। आपण मुद्दाम 5-5 चे गट करतो त्यांच्यामधील फरक लवकर लक्षात येण्यासाठी। 6, 7, 8, 9, 10। पुढे बघा 11, 12, 13, 14 आणि ओचा कितवा नंबर आला? 15। आता बऱ्याच वेळा होईल की एकूण 26 अक्षर आहेत, मग काही जण काय करतील, एम पर्यंत लिहून घेतील आणि परत रिव्हर्स म्हणजे माघारी एन पासून उरलेली 13 अक्षरं लिहितील, तरी सुद्धा चालेल। किंवा त्यापेक्षा असंच सुटसुटीत लिहिलं तर प्रत्येक प्रकारच्या प्रश्नांचं उत्तर सोडवणं आपल्याला सोपं जाईल। चला, टी पर्यंत 20 झाले, 21, 22, 23, 24, 25 आणि झेड हा कितवा झाला? 26वा झाला। झालं का? बघा, नंबर टाकून ठेवले। चला आता होमवर्कचं बघूया काय होतं एक्झाम्पल। अशी एक आकृती मी काढलेली होती। बघा, तुम्ही नोटबुक मध्ये काढलीच असेल, सोडवलं देखील असेल, पण ज्यांना गणित सुटलं नाही ना त्यांच्यासाठी याच्यामध्ये लेटर दिले होते बी, सी, पुढे दिलं होतं ई, इथं आला होता जी आणि इथं क्वेश्चन मार्क आलेला होता। मग त्याच्यासाठी पहिला ऑप्शन होता के, बघा, दुसरा ऑप्शन ओ, तिसरा ऑप्शन एम, चौथा आणि शेवटचा एन। आता बघा, याला सोडवायचं होतं आपल्याला। क्रमाने जाऊया। मला सांगा बी आणि सी मध्ये किती अक्षरांचा फरक आहे ते बघूया। तर बी नंतर लगेच येणारं सी लेटर दिलेलं आहे, म्हणजे काहीच फरक नाही, क्रमाने आले। बर, चला पुढे चला। सी नंतर ई मध्ये डी या एका अक्षराचा फरक आहे, इथं 0 फरक आहे, इथं एकाचा फरक आहे। ई नंतर जी, बघा बरं, ई नंतर जी, याच्यात पण एकाचाच फरक आहे, म्हणजे हा जो विचार आपण करतोय तो चुकीच्या दिशेने चालू आहे।
म्हणजे 0 आणि 1 1 चा फरक येतोय. चला तर मग नको हे. मग काय करायचं आता पुढे बघा. आता ज्यावेळेस अक्षरातला फरक लक्षात येईल ना त्यावेळेस त्यांचे नंबर टाकायचे म्हणजे अंक. बी हा किती नंबरला दिलाय? 2 नंबरला. ओके. सी हा किती नंबरला दिलाय? 3 नंबरला. बरं ठीक आहे. ई किती आहे हो? 5वा आहे आणि जी 7वा आहे. आता यांच्यामध्ये काय समसंबंध आहे ते शोधूया. कुठले अंक आले? 2 3 5 7 आले. म्हणजे काय हो? 2 3 5 7 हे काय आहे? मूळ संख्या आहेत. आपण अंकगणिताच्या लेक्चर मध्ये शिकलेलो आहोत. 2 3 5 7 या मूळ संख्या आहेत. कशा ओळखायच्या मूळ संख्या? जे नव्याने जॉईन झाले त्यांच्यासाठी सांगते. म्हणजे अशी संख्या की ती फक्त त्याच संख्येच्या पाड्यात असते, इतर कोणत्याही पाड्यात येत नाही. 2 3 5 7. आता पुढचा अंक मग 9 येईल का हो? नाही येणार. का नाही येणार? तर 9 च्या स्वतःच्या पाड्यात आहे, त्याचबरोबर 3 च्या पण पाड्यात आहे ना, म्हणून 9 नाही येणार. मग पुढची मूळ संख्या कोणती असते? 11 असते. बरोबर का? 2 3 5 7 11. मग इथं 11 नंबरचं लेटर येणार आहे. बघा मग 11 नंबरचं कोण आहे? के आहे. मिळालं का उत्तर? पर्यायामध्ये आहे का? आहे. झालं का डन? हा, लक्षात आलं? समजते? हा, हे होतं होमवर्क साठीचं एक्झाम्पल. यासारखी उदाहरणे आज आपल्याला घ्यायची आहेत. काल मी जाताना तुम्हाला हे होमवर्क साठी दिलेलं होतं. पुढे बघा सेम असंच उदाहरण तुमच्यासाठी. आता लक्षात येते का बघूया. हा, याच्यामध्ये काय काय दिले बघा. एक्स, टी, पी, एल आणि इथं प्रश्नचिन्ह आहे. याच्यासाठी पहिला पर्याय दिलाय एच, दुसरा पर्याय आला होता जी, तिसरा पर्याय आर आणि चौथा आणि शेवटचा पर्याय आलाय झेड. चला तर मग करायचा काय विचार. बघा क्रमाने आधी अक्षरांमधला फरक बघूया. नसेल सापडला तर त्यांचे नंबर देऊया. एक्स किती नंबरचं अक्षर आहे याच्यानुसार काय फरक सापडतोय का ते बघूया. बघा आता एक्स आणि टी याच्यामध्ये कितीचा फरक आहे? कुठे आहे एक्स आणि टी? हा, इथे एक्स आहे. म्हणजे आपल्याला माघारी जावं लागणार. 3 अक्षर सोडून त्यांनी काय केले? टी लिहिलेलं आहे. म्हणजे एक्स आणि टी मध्ये कितीचा फरक आलाय? 3 चा आलाय. तोच फरक टी आणि पी मध्ये आहे का हे शोधावं लागणार आहे. समान असेल तर आपण जो विचार करतोय तो योग्य आहे. बघा टी नंतर 1 2 3. बघा 3 लेटर सोडले का? आला का पी? ओके, करेक्ट. म्हणजे आपण जो विचार करतोय तो एकदम सही आहे. चला मग पुढे पी नंतर एल पर्यंत 3 लेटर सोडलेत का? बघा 1 2 3. हा, डन. 3च लेटरांचा फरक आहे. मग जायचं का शेवटच्याकडं? एल नंतर 3 लेटर सोडायचे आणि इथपर्यंत संपते. बघा एल नंतर 3 लेटर सोडून या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येते ते शोधायचं. एल नंतर 1 2 3. 3 लेटर सोडा. इथं काय आलं हो? 3 लेटर सोडल्यानंतर एच मिळाला. काय मिळालं? एच. पर्यायात आहे का एच? हो आहे. आता बऱ्याच मुलांना वाटेल पुन्हा एच आणि एक्स मध्ये कुठे 3 चा संबंध आहे? नाहीच ना. परंतु विद्यार्थी मित्रांनो इथे एक रोटेशन असतं, ते कंप्लीट होतं. बघा एक्स पासून सुरू केलं आणि या अक्षरापर्यंत संपते आकृती. म्हणून या दोन्हींमध्ये 3 चा फरक असावा असं काही नाही. समजलं का? समजतंय का हा प्रकार? उत्तर एच कसं आलंय हे लक्षात आलंय का तुमच्या? ओके. मग जायचं का पुढच्या प्रश्नाकडे अशाच प्रकारच्या? बघा आता पुढे बघा एक चौकोन दिलेला आहे. आपण आतापर्यंत वर्तुळ त्रिकोणाची उदाहरणे पाहिली, त्यानंतर डायरेक्ट आपण पंचकोनाकडे वळलो होतो. ऍक्च्युली चौकोनचीच उदाहरणे घ्यायची होती, पण मी होमवर्कला पंचकोनचं दिलेलं असल्यामुळं ते पहिल्यांदा आपण आता पूर्ण केलेलं आहे. बघा अशा प्रकारची पण उदाहरणे बघूया. तुम्ही पण वहीमध्ये लिहून घेत चला. व्यवस्थित काढायचं, सुंदर अक्षरात लिहून घ्यायचं, पुन्हा सराव करणं सोपं जातं. इथं जी दिलाय एम एस आणि वाय. अक्षरात काय समसंबंध येतोय ते शोधायचंय. हा, हे इथं जी दिलाय लिहून घेत चला माझ्या बरोबर. एम आणि एस. फास्ट होत नाहीये ना आता? पुढे बघा त्यानंतर एफ दिलाय, क्वेश्चन मार्क दिलाय. हा, एफ नंतर क्वेश्चन मार्क दिलाय आणि त्यानंतर पुढचं लेटर दिलंय आर
आणि सगळ्यात शेवटचं दिलंय एक्स. बघूया काय समसंबंध येतोय तो. 4 पर्याय दिलेत याच्यामध्ये. बघा पहिला पर्याय आहे त्याच्यासाठी बी, दुसरा पर्याय दिलाय एल, तिसरा पर्याय दिलाय डब्ल्यू आणि चौथा पर्याय दिलाय के. चला तर मग सोडवायचं का. आता काय करूया बघा, एक विशिष्ट रोटेशन म्हणजे ज्या अक्षरापासून सुरुवात केली तिकडे परत शेवटपर्यंत येता आलं पाहिजे. पहिल्यांदा जी आणि एम पासून सुरुवात करूयात का. बघा बरं किती अक्षरांचा फरक येतोय जी आणि एम मध्ये. हे पहिलं पुसते मी, कन्फ्युजन नको. जी मध्ये बघा 1 2 3 4 5 5 अक्षर सोडलेत का आणि एम घेतले. बर इथं 5 चा फरक आहे, तात्पुरतं लिहून घेऊया. त्यानंतर यम आणि यस मध्ये बघा बरं, यम आणि यस कुठे आहे यम. इथे 1 2 3 4 5. ओके व्हेरी गुड. म्हणजे आपण केलेला विचार एकदम सही. आता बघा यस नंतर वाय सुद्धा 5 अक्षर सोडून आलाच पाहिजे. बघा यस नंतर 1 2 3 4 5. ओके डन. इथं सुद्धा 5 चाच फरक आहे. एक झालं का पूर्ण इथपर्यंत. पुन्हा वाय आणि जी मधला समसंबंध शोधत बसायचा नाही. जी पासून सुरू केलं शेवटच्या लेटर वाय पर्यंत येऊन थांबलो आपण. आता बघा ए पासून सुरू करूया. आता बरेच मित्रांना वाटेल का नाही बघायचा त्यांच्यामधला समसंबंध. समजा तुम्हाला हीच अंकमालिका अक्षर मालिका जर क्रमाने दिली अशी जी एम यस वाय, तर आपण या दोन्ही 5 चा फरक आहे, इथं 5 चा फरक आहे, इथं 5 चा परत पहिल्यात आणि शेवटच्यात आहे का बघायला जातो का आपण. नाही, पुढचाच क्रम बघतो ना, म्हणून ते पुन्हा रिपीट बघायला जायचं नाही. समजलंय का. बघायचं का आता इथं पण तोच क्रायटेरिया वापरला आहे का, तरच पुढच्या चौकोनातलं समजणार आहे. ए पासून जी पर्यंत बघा बरं. ए 1 2 3 4 5. ओके डन. 5 चाच फरक आहे. जी ते यम बघा, जी पासून यम, जी इथे आहे 1 2 3 4 5. ओके. यम पासून यस पर्यंत बघा बरं 1 2 3 4 5. ओके 5 चाच फरक आहे. म्हणजे प्रत्येकी 5 5 चा फरक आलेला आहे. आता पुढचं सोडवणं सोपं जाईल का बघा बरं. एफ पासून कोणतं लेटर लिहावं म्हणजे 5 चा फरक त्या दोघांमध्ये येईल. एफ इथे आहे, समजते का. एफ पासून या प्रश्नचिन्हाच्या जागी येईल त्या दोन्हीमध्ये 5 अक्षरांचा फरक असेल. चला मग 5 सोडूया. 1 2 3 4 5. 5 सोडले आणि पुढचं लेटर कुठलं आलं. यल आलं. यल. मग यल आहे का ऑप्शन मध्ये. आहे. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 2 मिळाला यल. तरी पण आपण काय करूया, यल आणि आर मध्ये हाच क्रायटेरिया वापरलाय का पडताळणी करून बघूया. जर आपलं अक्षर यल आलं तर पुढचं अक्षर 5 ने आहे का जास्त. 1 2 3 4 5. ओके डन. यांच्यात पण 5 चा फरक आहे. आर आणि एक्स मध्ये पण बघा बरं पडताळणी करून. आर नंतर 1 2 3 4 5. ओके डन. याच्यात सुद्धा कितीचा फरक येतोय. 5 5 चा फरक येतोय. म्हणजे या प्रश्नासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी यल हे लेटर येणार आहे. समजलं का. समजलं. अजून एक देऊ का असा चौकोनाचा प्रश्न तुमच्यासाठी. सोपी वाटते ना बुद्धिमत्ता. चला तर मग पुढचा प्रश्न बघा तुमच्यासाठी आहे. चार चौकोनांमधला क्वेश्चन घेते आधी मी तुम्हाला. परत होमवर्कला पण एक चौकोनच देईल. पुढचा प्रश्न दिलाय एन के ओ आणि एल. खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे. व्यवस्थित विचारपूर्वक उत्तर द्यायचं आहे. होमवर्क साठी मात्र जरा सोपा देत्या. एक्स यू वाय आणि इथं व्ही दिलाय. मुद्दाम दिला थोडासा कठीण प्रश्न. इथं आले यस पी टी आणि इथं क्वेश्चन मार्क आहे. ऑप्शन देऊ का. बघा पहिला ऑप्शन माझ्याबरोबर लिहून घेत चला, सोपं जाईल. आर ओ व्ही आणि क्यू.
बरं, अजून एक आहे असं सुंदर अक्षरात लिहिण्याच्या बरोबर तुम्ही ते उत्तर कसं आलं हे पण लिहून घेत चला. म्हणजे आपण इथं बाण करतो, 5चा फरक आहे, 3चा फरक आहे, ते पण लिहून घेत चला. म्हणजे जेणेकरून मग अशी मूळ संख्यांचं बघितलं, पुन्हा अभ्यास करताना तुम्हाला ते उपयोगी पडेल. किंवा यासारखं उदाहरण दिसलं तर आपण त्या दिशेने नक्कीच विचार करू. फरक आहे का, मूळ संख्या आहेत का, वर्गसंख्या आहेत का, ते सोपं जाईल. चला मग या प्रश्नाकडे जायचं का? बघा आता एन आणि के कुठे आहेत? एन के. एन नंतर 2 अक्षर सोडून काय आले? के आले. बर, या दोन्हीमध्ये कितीचा फरक आहे हो? 2चा फरक आहे. के आणि ओ मध्ये बघा बरं, के नंतर 1 2 3 3चा फरक आहे. पण असं यायला पाहिजे होता ना क्रमाने, परंतु क्रमाने न येता पुन्हा माघारी अक्षर फिरले. परत ओ नंतर एल मध्ये कितीचा फरक आहे? इथं पुन्हा 2चा फरक असलेला दिसून येतोय. बघा मग प्रॉब्लेम कसा झाला, एका सरळ रेषेत तिकडून 2 अक्षर माघारी सोडली, आता इकडे यायला हवं होतं, परंतु के नंतर इथला के घेतला, 3 अक्षर सोडली आणि ओ दिला, आणि ओ नंतर मात्र पुन्हा 2 अक्षर सोडून परत एल दिलेला आहे. लक्षात येते का? बघा बरं, याच्यामध्ये पण बघूया बरं, एक्स आणि यू मध्ये कितीचा फरक आहे? एक्स नंतर यू साठी पुन्हा इकडे 2 लेटर सोडलेले आहेत का? 2 सोडलेले आहेत. बर, यू आणि वाय मध्ये बघा बरं, पुन्हा माघारी गेल्यावर व्ही एक्स आणि व्ही डब्ल्यू आणि एक्स पुन्हा 3 अक्षरांनी माघारी गेलेले दाखवले, आणि वाय नंतर परत 2 अक्षर माघारी फिरून इथं काय केले? व्ही लिहिलेलं आहे. परत 2 अक्षर माघारी फिरून व्ही लिहिलेलं आहे. या पद्धतीने विचार केला तरी पण पर्यायातलं उत्तर मिळून जाईल. पण कन्फ्यूज होत असेल, समजत नसेल तर अजून सोपी आयडिया सांगते. बघा बरं, आपण काय केलंय, इंग्रजी अक्षरमालेचे 5-5चा गट तयार केलेला आहे. मग या 5-5च्या गटामध्ये एन के ओ एल कुठे आहेत? बघा बरं, हा 3 नंबरच्या गटामध्ये आलेत का? हा पहिला गट, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि झेड तेवढा शिल्लक राहतोय. मग 3 नंबरच्या गटामध्ये के हे पहिले अक्षर आहे का? बघा, के हे काय हो? पहिले अक्षर आहे या गटामधलं बरं का. हा, परत प्रश्न पडेल, ए पहिलं होतं के कधीपासून झालं, होय की नाही? तर त्या गटातलं के पहिलं अक्षर आहे. त्यानंतर ओ म्हणजे याच गटातलं शेवटचं म्हणजे 5वं अक्षर घेतले. लक्षात येते का? के हे पहिलं अक्षर होतं, ओ हे 5वं घेतले. एल बघा, त्याच गटातलं एल हे कितवं अक्षर घेतले? दुसरे अक्षर घेतलेले आहे. समजतंय का? हे दुसरे अक्षर घेतलेलं आहे. एन आला बघा, एन कितवा आहे? चौथा आहे. म्हणजे इकडून जर सुरुवात आपण केली तर 1-1-5चा जो गट तयार केला त्यामधील पहिले, 5वे, दुसरे आणि चौथे अक्षर या क्रमाने घेतलेले आहे. बरं, दुसरा जो चौकोन दिलाय त्यात पण समानच असं घेतलंय का? तर बघूया. नसेल घेतलं तर मगाशी सारखा अक्षरातल्या फरकानुसार हे सोडवावं लागणार आहे. बघा बरं, यू पासून सुरू करायचं ना, इथं के पासून केलं, यू पासून करा. आहे का पहिलं अक्षर? हा, त्या गटातलं पहिलं अक्षर आहे यू. आता वाय बघा, इथं ओ 5वं होतं. यू चा गट म्हणजे हा यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय, हा एक गट. लक्षात आला का? जसा यांचा होता के एल एम एन ओ, त्या पद्धतीने यू हे पहिलं अक्षर आहे, वाय हे कितवं अक्षर आहे हो? 5वे अक्षर आहे. तर व्ही हे कितवं अक्षर दिले बघा, त्या गटामधलं दुसरं अक्षर आहे. तर एक्स हे कितवं आहे? चौथे अक्षर आहे. समान आले का? हो, आले. बघा, पहिलं अक्षर घेतले, दुसरं 5वं घेतले, परत दुसरं आणि चौथं अक्षर घेतलेलं आहे. आता पुढं या गटात तसंच आहे का? बघा, पी पासून सुरू होणारा गट म्हणजे इथला चौथा गट. पी हे पहिलं अक्षर आहे का? हो, आहे, पहिले अक्षर आहे. पी कितवं आहे? 5 नंबरचं आहे. टी हे 5वे अक्षर आहे. चला आता प्रश्नचिन्हाकडे वळा. इथं कितवं यायला पाहिजे? पहिलं झालं, 5वं झालं, दुसरं यायला पाहिजे. इथं पण तसंच आहे, पहिलं, 5वं आणि दुसरं. मग इथं दुसरे अक्षर येणार आहे. दुसरे अक्षर बघा, पी च्या गटातलं कुठलं आहे? क्यू आहे. समजलं का? बघा, म्हणजे इथं काय येणार? क्यू हे अक्षर येणार आहे. मग पर्यायामध्ये चौथा पर्याय दिलाय क्यू, म्हणजे या चौकोनामध्ये क्यू हे अक्षर येणार. दुसऱ्यानंतर इथं बघा, यस चौथा आहे का? हो, यस हे अक्षर चौथा अक्षर आहे. पहिले, 5वे,
दुसरे आणि चौथे अक्षर दिलेले दिसून येते. समजलं का? बघा, असे सुद्धा प्रकार आपल्याला येतात. आपण काळजीपूर्वक निरीक्षण व्यवस्थित करून सोडवणं खूप गरजेचं असतं. मग सेम अशा पद्धतीचं पुढचं एक उदाहरण बघायचं का? आहेत का सगळे विद्यार्थी तयार? हा, चला. चौकोन बघा, काढून घेत चला आपल्या नोटबुक मध्ये, तितकाच सराव होईल तुमचा. डन. आता याच्यामध्ये नवीन अक्षर देते तुम्हाला, व्ही, जे, एन आणि आर. बघा काय काय दिलं, व्ही नंतर जे दिला, एन दिलाय आणि आर दिलाय. त्यानंतर पुढचं बघा, दुसऱ्या चौकोनांमध्ये दिलाय डब्ल्यू, इथं दिलाय के, के नंतर ओ दिलाय, ओ नंतर यस दिलाय. हा, शेवटचं जे तुम्हाला सोडवायचंय, इथं पहिल्यांदा क्यू दिले, त्यानंतर ई दिले, क्वेश्चन मार्क दिलाय आणि त्यानंतर पुढचं लेटर दिलंय एम. ऑप्शन देऊ का? पहिला ऑप्शन ए, दुसरा ऑप्शन पी, तिसरा दिला आय आणि चौथा काय दिलाय? डी दिलेला आहे. चला तर मग विचार आपण करूया. व्ही आणि जे मधला फरक बघायला गेलो तर व्ही 22वा आहे, जे कुठे इथं 10वंच आहे, बरोबर का? बर, जे आणि एन मात्र जरा जवळ जवळ आहेत का? जे आणि एन मध्ये काय फरक आहे का बघूया. जे नंतर 1 2 3 तीन लेटर सोडून एन घेतले. बर, इथे 3 लिहून घेऊया. समजतंय का? बघा. हा, आता एन नंतर आर बघा बरं, एन नंतर आर, एन कुठे आहे? इथं आहे. 1 2 3. ओके, शाबास, व्हेरी गुड. म्हणजे 3 3चा फरक आहे, बरोबर की नाही? आता आर नंतर या दोन्हीत आहे का बघा बरं 3चा फरक, तरच आपण केलेला विचार बरोबर येणार आहे. आर नंतर लेटर कुठलं दिलंय आपल्याला? पुढचं व्ही दिले. आर नंतर 1 2 3 तीन लेटर सोडून व्ही आलं का? 3 लेटर सोडून व्ही. हा, आलं बरोबर? हो, आलं. आता पुढे जायचं का? पुढचं बघायचं का? हो. आता याच्यामधला फरक के पासून सुरू करू. हा, के नंतर ओ पर्यंत 1 2 3 आहे का इथं पुन्हा 3चा फरक? हो, आहे. त्यानंतर ओ पासून बघा यस पर्यंत, ओ इथं आहे का? 1 2 3 3 सोडल्यानंतर यस आला. आलाय. त्यानंतर पुढे बघा यस पासून डब्ल्यू पर्यंतचे फरक बघूया. यस नंतर 1 2 3 म्हणजे इथं सुद्धा 3चा फरक सोडून डब्ल्यू आलेला आहे. सोपं वाटते का? बघा, सोपं आहे ना, काही अवघड नसतं. अक्षर बघितल्यानंतर आपण उगीच विचार करत बसतो, याच्यापासून कुठला अक्षर तयार होते का, कुठला शब्द तयार होतोय का, काय संबंध आहे. घाबरून जाण्याचं याच्यामध्ये काहीच नाहीये. चला मग पुढं. आता इकडून सुरू केलं होतं ना, इथंपर्यंत येऊन थांबत होतो. मग आपलं रोटेशन कुठून सुरू झालं? जे पासून आलं ते बी पण. मग आपण पण या ई पासून इकडपर्यंत विचार करायचा आहे. 3 3चा फरक आहे का? मग ई पासून 3च्या फरकाने पुढचं लेटर तिथं येणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागी. कुठे ई? इथे आहे. चला मग 3 सोडा बरं. 1 2 3 म्हणजे कुठलं लेटर येईल याच्यामध्ये? आय हे लेटर येणार आहे. आलं का पर्याय? हो, ए पी आय आणि डी तिसराच पर्याय आलेला आहे. सोपं आहे का? हा, खूपच सोपं आहे. बघा मग पुढं आय आणि एम चं पडताळा बघूयात ना. 3 तर सोडलेत का? आय इथं आहे. 1 2 3. ओके, शाबास, व्हेरी गुड. आता एम नंतर क्यू पण पडताळून बघा. एम 1 2 3. ओके, म्हणजे आपण जे उत्तर काढलं ते एकदम ॲक्युरेट आहे. समजला का प्रकार? जायचं का पुढच्या उदाहरणाकडे? पुढचं उदाहरण बघूया. आता थोडी काठीने पातळी वाढवत वाढवत नेऊया, मोठ्या मोठ्या आकृत्या काढत जाऊया. हा, बघा मग पुढं काय काय फरक येते 2-2 अक्षरांमध्ये ते बघूया. एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. आता अजून वेगळा विचार आला बरं का. इथं दिलंय प्रश्नचिन्ह. एम आर व्ही आणि वाय. पर्याय सांगू. पहिला पर्याय दिलाय जी, दुसरा पर्याय दिलाय एच,
तिसरा पर्याय दिलाय क्यू आणि चौथा पर्याय दिलेला आहे एन. अशा पद्धतीने दिलेलं आहे. चला तर मग उत्तर काढा पटापट. जमते का बघा तुम्हाला. वेळ दिलेला आहे तोपर्यंत उत्तर द्या. आता बघा काही जणांनी उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. चुकलं तरी हरकत नाही, प्रयत्न जरूर करावा, बरोबर की नाही. बघा मग बघा प्रयत्न करताना जर चुकला तर चालेल, पण प्रयत्न करायला चुकू नका, बरोबर की नाही. प्रयत्न करा नक्कीच, उत्तर येऊन जाईल तुम्हाला. सोपं आहे. MRVY आणि इथं काहीतरी प्रश्नचिन्ह आहे. मग इथं लेटर दिले GHQ आणि N. मग आपण काय करूया, दोन दोन अक्षरांमध्ये नक्की फरक किती चाललाय ते बघूया. तुम्ही Y कडून सुरुवात करत जा तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर इकडून या MRVY हे या क्रमाने येतील अक्षर, बरोबर आहे का. MRV आणि Y पलीकडून सुरुवात केली तर इकडून अक्षरांना नंबर देत जायचे. समजा आता मी M आणि R मधला फरक बघते. सरळ आहे ना, लवकर समजेल. बघा M इथं आहे, कितीचा फरक आहे, 1 2 3 4. बरं इथं कितीचा फरक आला, 4चा फरक आलेला आहे. आता आपण R आणि V मधला फरक बघूया. R आणि V बघा 1 2 3. बर इथं कितीचा फरक आलाय हो, 3चा फरक आलाय. V आणि Y मध्ये बघा बर, V आणि Y मध्ये 2चा फरक आलाय. लक्षात येते का, 4 3 2. आता इथं कितीचा फरक यायला पाहिजे, 1चा फरक. नियमाने इथं कितीचा फरक यायला पाहिजे, 1चा फरक यायला पाहिजे. मग Y नंतर एक अक्षर Z सोडून द्या तर पुन्हा आपण A कडे येणार. म्हणजे पर्यायात A ऑप्शन पाहिजे होता. आहे का A ऑप्शन, अजिबात नाही. मग काय करायचं अशा वेळी, तर बघा पुढे तुम्हाला सांगते आयडिया. आपण काय केलं, MR मध्ये 4चा फरक आहे, R आणि V मध्ये 3चा फरक दिसून आला. बरं V आणि Y मध्ये 2चा फरक दिसून आला. इथं आता 1चा फरक असायला हवा होता, पण A हे लेटर पर्याय दिलेलं नाही. बरं असा विचार करा की या दोन अक्षरात फरक असू शकतो, म्हणजे इथून फरक सुरू केले इथपर्यंत संपले असतील. Y हे लेटर म्हणजे थोडक्यात अक्षर मालिका संपत आली, म्हणून इथं ते संपत असेल. आता इथं 2चा फरक, 3चा फरक, 4चा फरक, मग इथं कितीचा फरक घेऊन 5चा फरक घ्यायला पाहिजे होता, म्हणजे पुढचं लेटर आलं असतं. आता पुन्हा एकदा सांगते, M पासून R पर्यंत मोजा. इथं M आहे, 1 2 3 4 अक्षरं सोडली होती. मग M यायला आपल्याला 5 अक्षरं सोडावी लागतील. इथं बघा आता M मी उलट मोजते. का उलट मोजते, तर इकडून इकडे आलोय आपण, बरोबर का. 1 2 3 4 5 अक्षरं सोडली तर इथं काय येणार आहे, G येणार आहे. आहे का पर्यायात, आहे, पहिलाच पर्याय आहे. समजलं का. बघा G पासून सुरू केले M पर्यंत 5चा फरक आला, M ते R 4चा, 3चा आणि 2चा फरक आलेला दिसून येतोय. समजतायत का उदाहरणं, सोपी वाटतायत का. जायचं का पुढचा प्रकार बघायचा का. आता पुढची आकृती बघा. पुढची डायग्राम आहे तुमच्यासाठी. थोडीशी जास्त अक्षरं आलेली डायग्राम आपण बघूया. त्यानंतर मला तुम्हाला तशाच पद्धतीची मोठी आकृती होमवर्कसाठी देता येईल. आता याच्यात बघा एकच चौकोन आलाय, परंतु यात बघा असे काढलेले भरपूर लेटर दिसत आहेत. ओके, घाबरायचं नाही, सोपं असतं. इथं चौकोन काढलाय त्यांनी, इथं G हे लेटर लिहिले, इथे एक स्टार केलेली आहे, B आहे, इथं O आहे. इथं शून्य नाहीये किंवा वर्तुळ नाहीये, O आहे. जरा लंब काढते समजेल, इंग्रजीतला O आहे. शून्य नाही, तो O आहे. हा O असा आणि शून्य असा, बरोबर की नाही. O झालं. पुढे बघा त्रिकोण दिले आणि इथं V अक्षर दिले आणि इथं Y दिले. चला तुमच्यासाठी पहिला प्रश्न.
चौकोन या चिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? शॉर्टकट लिहिते, चौकोनच्या जागी. चौकोन या चिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? त्याच्यासाठी पहिला पर्याय दिलाय त्यांनी जे के एल एम, जे, दुसरा के एल आणि चौथा एम. फसवण्यासाठी जवळजवळचे लेटर दिलेले दिसत आहेत बघा, लक्षात येते का बघा. त्यानंतर दुसरा पण प्रश्न आहे बघा. दुसरा प्रश्न, आधी पूर्ण प्रश्न लिहून घेते मी आणि त्यानंतर पुढे जाऊया. स्टारच्या जागी, स्टारच्या जागी चांदणी दिलेली आहे, कोणते अक्षर येईल? बर, हा, याच्यामध्ये पहिला ऑप्शन दिलाय ई, दुसरा ऑप्शन दिलाय जी, तिसरा डी आणि चौथा एच. आणि शेवटचा तिसरा प्रश्न दिलाय, कुठलं राहिलं? त्रिकोण राहिलं का? त्रिकोणच्या जागी, त्रिकोण या चिन्हाच्या, असं लिहितात बरं का प्रश्न, आपण वेळेवर शॉर्टकट लिहून टाकू. त्रिकोण या चिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? पहिल्यांदा यस, दुसरा पर्याय दिलाय टी, तिसरा पर्याय दिलाय एल आणि चौथा पर्याय काय दिलाय? क्यू दिलेला आहे. ओके, चला आता इतका मोठा प्रश्न आला, एकदाच 3-3 आले, हे कसं सोडवायचं बघूयात आता. एक तर तुम्ही या दोन्ही मधला समसंबंध बघा, व्ही आणि वाय मध्ये 1 चा फरक आहे, पण इथं काहीतरी लेटर असणार आहे, सॉरी इथं 2 चा फरक आहे, इथं काहीतरी लेटर असणार आहे जो 3 चा फरक घेऊन येईल. पण पुन्हा जी आहे, म्हणजे पलीकडे आणि जी मध्ये खूप अंतर आहे, बरोबर की नाही? म्हणजे y चा नंबर 25वा, तर इथं g चा नंबर 7वा आहे, म्हणजे हा विचार करणं योग्य नाही. चला मग क्रमाने विचार करू. बी दिला इथं, बरोबर की नाही? बी आणि y याचा विचार करा बरं. बी हे अक्षर इकडून 2 नंबरचं आहे का? y किती नंबरचं आहे? तिकडून 2 नंबरचं आहे. हे लक्षात येते का? बघा, या दोन्ही मधला समसंबंध आला. हा, हे पण दुसरं आहे, हे पण दुसरं अक्षर आहे. हा, असं तिरकं चाललेलं दिसून येते. अजून कुठलं लक्षात येते बघा बरं. हा, अजून काय दिलंय का? तिरकं अक्षर आलं का? आता कुठलं काढायचंय? चौकोन, त्रिकोण आणि स्टार काढायचंय. मग आता आपल्याला पहिला प्रश्न विचारलाय चौकोन. चौकोनामध्ये इकडे तिरक्या बाजूस कोण आलेला आहे? ओ हे लेटर आलेलं आहे. हे ओ आहे बरं का, लक्षात ठेवा. ओ कितवा अक्षर आहे बघा बरं. ओ चा नंबर हा इकडून 15वा आहे. बरं, त्या बाजूने कितवा नंबर येतोय बघायचं का ओ चा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि इथं हा 12वा नंबर इकडून त्याचा येणार आहे. मग पुढे बघा 12वा नंबर आला. मग आपल्याकडे 12व्या क्रमांकाचं कुठलं लेटर आहे? एल आहे. एल म्हणजे इथं 12वे अक्षर येते बघा, 12वे. कारण ओचा नंबर किती? 12वा. मग 12वे लेटर कुठलं आलं? एल आलं. बरं झालं, एक तरी मिळालं. लक्षात येते का बघा? मी काय केलं, बी आणि वाय असा तिरका फरक लक्षात घेतला. परत या दोन्हींचा फरक बघायला लागलोय आपण. हे पण 12व, हे 12व होतं ओ, म्हणून इथं 12व आलं. आता इथं जी आणि त्रिकोणचा समसंबंध बघा, तिरका. जी कितवं लेटर आहे? 7वं आहे. मग इथं त्रिकोणाच्या जागी इथं कितवं येणार आहे? 7वं. पण जी या बाजूने 7वं आहे. आता पलीकडून 7वं लेटर बघा बरं. 1 2 3 4 5 6 7. 7 नंबरचं कुठलं लेटर आहे? टी आहे. म्हणजे त्रिकोणाच्या जागी 7वं अक्षर कुठले येते? टी. पर्याय आहे का? त्रिकोणाचा प्रश्न इथं आहे बरं का. टी आला का? पर्याय आला का? समजतंय का? हा, आता शेवटचं व्ही आणि स्टार मध्ये काय समसंबंध आहे बघा. व्ही आणि स्टार बरोबर. व्ही कितवं लेटर येते इकडून? 1 2 3 4 5. बरोबर, 5वे लेटर दिलेले आहे. मग स्टार साठी हे पण कितवं आलं पाहिजे? 5वे. बघा 1 2 3 4 5. 5वं
समजलं का? समजला का प्रश्न? कसं उत्तर शोधायचं ते? फक्त तिरकं फक्त बघितलं काय समसंबंध आहे आणि त्याच्यानुसार हा प्रश्न आपण सोप्या पद्धतीने सोडवलेला आहे. बघा अजून एक घ्यायचं का एक्झाम्पल? होईल का? एक एक्झाम्पल अजून घेऊया आणि त्यानंतर आपण एक होमवर्क छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला देते. एक मोठं घेते होमवर्कसाठी, छोटं उदाहरण घेते. मग उद्या अजून पुढचं कंटिन्यू आपण करूयाच. होऊ द्या वेळ, घेऊयात एक मोठं उदाहरण अशाच पद्धतीचं. प्रश्नात बघा आपल्याला काय दिले, स्टार काढलेली आहे मोठी. तुम्ही पण माझ्या बरोबर काढत चला, आकृत्या लिहून घेत चला. आकृत्या काढायच्या, प्रश्न लिहायचे, पर्याय लिहून घ्यायचे. येते का बघायचं. जर सांगताना जमलं नाही, बाकीच्या सर्वांनी उत्तर दिली तर आपण पुन्हा निवांत वेळी सोडून बघायचं आपल्याला जमतंय का. बघा परत आतमध्ये असं काढले. मोठा प्रश्न आहे. इथं वाय दिलंय, ए दिलंय, पी आहे, यम आहे. यम ओळखायला येतोय का बघा, लिहा माझ्या बरोबर. इथं चौकोन आहे, इथं जी आहे, तर इथं त्रिकोण आहे. दिसतंय का व्यवस्थित? चला इथे एक वर्तुळामध्ये गुणाकाराचं चिन्ह काढले. क्यू आहे इथं, इथं यस आहे. या ठिकाणी स्वस्तिक काढले आणि इथं चौकोनामध्ये रेषा काढून दिलेल्या आहेत. असे एक चिन्ह दिलेलं आहे. अक्षर दिसतायत का व्यवस्थित क्लिअर? इथे यम आहे. आता प्रश्न काय काय असतील? चौकोनाच्या जागी कोणते अक्षर येईल, स्वस्तिकच्या जागी कोणते येईल, त्रिकोणच्या जागी कोणते येईल, सगळे लेटर जे चिन्ह मी काढली ना सगळ्यांचा आपल्याला शोधायचं आहे. मग आता एक एक करून प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न आहे, चौकोनच्या जागी कोणते अक्षर येईल? चला क्वेश्चन लिहून घेत चला. ऑप्शन देते बघा, जमतंय का? पहिला ऑप्शन आहे आय, दुसरा ऑप्शन आहे के, तिसरा दिलाय जे आणि चौथा क्यू दिलेला आहे. हे झालं चौकोनाच्या बाबतीतलं. आता आतमध्ये अजून एक चिन्ह आहे. कुठलं आहे? त्रिकोण आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, त्रिकोणच्या जागी कोणते अक्षर येईल? आता पुढच्या वेळेस मी डायरेक्टच क्वेश्चन लिहिते. एवढं लांबल्याचं लिहित बसत नाही. व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या मात्र. त्रिकोणसाठी पहिला पर्याय दिलाय डी, दुसरा पर्याय दिलाय जे, ए आणि सी. आधी दोनचं उत्तर शोधूया का? आतल्या दोघांचं परत बाहेरचा समसंबंध काय येतोय का बघूया. बघा आता इथं ए आहे, वाय आहे, हे पहिलं अक्षर आहे, ते पलीकडून दुसरं अक्षर आहे का? जी बघा बरं, इकडून 7 नंबरचं लेटर येते. जी आणि क्यू दिलाय ना, म्हणून जी 7 नंबरचं आहे. क्यू बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 नंबरचं. म्हणजे यात काही समसंबंध नाही. हे पहिलं अक्षर, हे पलीकडून दुसरं अक्षर. त्यानंतर जी हे 7वं अक्षर आहे, तर क्यू हे पलीकडून 10 नंबरचं अक्षर आपल्याला आलेलं दिसून आलं. म्हणजे यात काही समसंबंध आहे का? आतल्या आणि बाहेरच्या मध्ये अजिबात नाहीये. मग आतल्या फक्त अक्षरांमध्ये काय संबंध आहे का बघू आणि परत बाहेरची अक्षर बघूया. चला आतली पण दिले, ए दिले, त्रिकोण आहे, जी दिले, चौकोन आहे, यम आहे आणि पी आहे. बघा बरं, मग यम आणि पी तेवढे सरळ एकत्र अक्षर आले. यम आणि पी मध्ये कितीचा फरक आहे बघूयात का? यम पासून पी पर्यंत बघा 2 अक्षर सोडली. म्हणजे यम आणि पी मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. लिहून घ्या इथं कोपऱ्यात, लक्षात येऊन जाईल तुम्हाला. बघा आता मग 2चा फरक आलेला दिसून येतोय. मग आपण बघूयात का 2-2च्या फरकानं अक्षर इथं बसतात का? ए आणि त्रिकोणामध्ये बघा 2 अक्षर सोडून ए नंतर 2 सोडा, डी येईल. इथं जर का 2चा फरक ठेवला आपण
तर डी येणार. त्रिकोणच्या जागी डी आहे का पर्याय? हो आहे, म्हणजे मिळालं. त्रिकोणच्या जागी डी मिळालं. पण कन्फर्म करून बघायला हवं ना. मग डी आणि जी मध्ये इथं जर डी आला तर डी नंतर ई एफ सोडला. ओके, व्हेरी गुड. यात पण 2चा फरक आलेला दिसून येतोय. आता चौकोनाकडे जायचं का? चौकोनाकडे बघा, जी नंतर चौकोनामध्ये 2चा फरक पाहिजे. जी इथं आहे, 1 2 सोडा, मग चौकोन म्हणजे काय येणार आहे? जे येणार आहे का जे? ओके, डन आहे. समजलं का? मग जे नंतर 2च्या फरकाने यम आहे का बघा बर. हो आहे. के आणि एल सोडून 2च्या फरकाने यम आहे. लक्षात आलं का? आतल्या आकृतीमध्ये 2चा फरक आलेला दिसतोय. आता अशा पद्धतीने बाहेरचे प्रश्न सोडवायचे का? जाणं थोडं राहिले, फक्त बाहेरचे क्वेश्चन सोडवायचे आहेत. आता बाहेरची 3 चिन्ह आहेत. मी बघा 3 फक्त चिन्ह देणार आणि क्वेश्चन आहे असंच ठेवते. बघा इथं कुठलं चिन्ह आहे. इथे एक दिले, वर्तुळामध्ये गुणिले चिन्ह काढले, स्वस्तिक दिले आणि हे चौकोनवाले एक चिन्ह दिले. मी चिन्ह फक्त दाखवते, पुन्हा लिहित नाही. या जागी कोणतं अक्षर येईल वगैरे, वेळ खूप जातो प्रश्नामध्ये. पहिलं बघा, आता हे वर्तुळ दिले, त्यात गुणिले चिन्ह. याच्या जागी कुठलं अक्षर येते ते शोधायचं. त्यासाठी पहिला पर्याय डब्ल्यू, दुसरा पर्याय ओ, तिसरा पर्याय आर आणि चौथा पर्याय एन. आता बघा इथं तिसरा होता का प्रश्न? बरं, चौथा प्रश्न. अजून स्वस्तिक एक आले ना. स्वस्तिकच्या जागी काढू. स्वस्तिकच्या जागी कोणतं अक्षर येईल? याच्यासाठी प्रश्न पी यू. बघा इथे पुढे प्रश्न आहे बरं का, स्वस्तिकच्या जागी कोणते अक्षर येईल वगैरे. पी यू जे आणि डब्ल्यू. शेवटचं 5वी आकृती काय दिले हो? चौकोन काढलाय, त्यात गुणिले चिन्ह आहे. या चिन्हाच्या जागी कोणतं अक्षर येईल ते शोधा. मग पहिलं आहे त्याच्यासाठी ऑप्शन आपल्याला दिलेले आर, दुसरा ऑप्शन दिला यू, तिसरा व्ही आणि डब्ल्यू. चला बरं, आता बाहेरच्या अक्षरांमध्ये काय काय फरक आहे ते बघत जाऊया. आता यू नंतर चिन्ह आले, परत क्यू आले, यस आले, इथं तर डबल चिन्ह आले. मग फक्त क्यू आणि यस मधलाच फरक आपण बघू शकतो. क्यू नंतर यस कितीच्या फरकाने आले बघा, आणि त्याच पद्धतीने असं राऊंड शेप मध्ये चला. क्यू नंतर यस, क्यू नंतर बघा एकच लेटर सोडले, एक सोडून यस आले. चला मग आपण पण यस नंतर एक सोडूया लेटर. क्यू नंतर काय सोडलं त्यांनी? आर सोडले, यस दिले. यस नंतर टी सोडा, इथं काय येईल? यू येईल. स्वस्तिक मध्ये आहे का पर्याय यू? ओके, व्हेरी गुड. समजतंय का? आता इथं यू आला होता, यू नंतर एक अक्षर सोडा. कुठं यू बघा, इथे यू. यू नंतर व्ही सोडला, काय येईल? डब्ल्यू येईल. इथं काय येणार मग? डब्ल्यू. चौरस आणि गुणाकारामध्ये आहे का डब्ल्यू? आहे. संपलं. आता बघा, आता मग डब्ल्यू नंतर इथं काय केलंय? एक्स सोडले आणि वाय घेतलेलं आहे. लक्षात येते का? बघा, इथं संपलं का? मग डब्ल्यू नंतर एक सोडून संपलं. मग इथं वाय नंतर एक सोडला तर अक्षर मालिकाच संपली. मग या चिन्हाचं काय करूया? तर बघा इकडून असेल ना, या चिन्हानंतर एक सोडून क्यू घेतला असेल. क्यू कुठे आहे? मग इथं आहे. एक म्हणजे पी सोडला, म्हणजे याच्या आधी कोण असेल? ओ असेल. आहे का पर्याय तो? हे समजलं का? असला प्रकार समजलं का? सोपं वाटतंय का? एक होमवर्कसाठी एक्झाम्पल देऊ का तुम्हाला? सोपंच उदाहरण देते, ज्यांना सुटेल ठीक, नाही सुटलं तर पुढच्या लेक्चरमध्ये मी तुमच्या सोबत आहेच. असले एक मोठं उदाहरण आपण उद्याच्या लेक्चरमध्ये अजूनही घेऊया तुमच्यासाठी. होमवर्क घ्या. बघा इथं काय केले, एक मोठं वर्तुळ काढले. जरी वर्तुळ नाही वाटला, डायग्राम विस्कळीत आली तरी पण ऍडजस्ट करत चला. सांगितलं तर आहे वर्तुळच आहे म्हणून. याच्या आतमध्ये एक वर्तुळ काढले. ओके, घ्या लेटर सांगते कुठले कुठले दिले. इथं एक्स दिले, इथं एफ दिले, इथं एल दिले आणि इथं चौकोन काढले आणि याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह काढलेलं आहे. म्हणजे या चिन्हाच्या जागी कुठले लेटर येते हे एक शोधायचं आहे. इथं जी दिलाय, एम दिलाय
आणि इथं त्रिकोण काढले आणि चौकोन. बरं, काय करायचं, सलग आले ना लेटर, एक्स आणि एफ मध्ये काय संबंध आहे, एफ एल मध्ये काय आहे, तोच एल आणि या चिन्हात असेल, एम आणि जी मध्ये काय आहे बघा, तोच बाकीच्या चिन्हांमध्ये असेल. आता प्रश्न सोपे आहेत का नाही बघा. प्रश्न काय आहे, चौकोनाच्या जागी कोणते अक्षर येईल, चौकोन या चिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल. प्रश्न मोठा आहे, लिहित नाही मी, फक्त चौकोन तिथे ओळखून घ्या. चौकोनाच्या जागी कोणते अक्षर येईल, जे, के, एल आणि यम. बर, दुसरं बघा, अजून काय दिले, हे एक चिन्ह इथं आपल्याला दिलेलं आहे. चौकोनाच्या जागीचे सॉरी पर्याय थोडेसे बदलून देते, वरचे खाली पर्याय झालेले इथं ना. चौकोनाच्या जागीची अक्षर आपल्याला ओळखायची होती, वाय आला, आर आला, एस आणि चौथा पर्याय आला टी. हा, हे कुठं आलं, चौकोनाच्या जागी कोणते चिन्ह येईल या प्रश्नासाठी. पुढचा प्रश्न देऊ का, दुसरा. 4 पर्याय लिहून घेतले का, वाय आर एस टी. हा, आता बघा पुढं, त्रिकोणाच्या जागी कोणते अक्षर येईल. त्रिकोणासाठी पहिला पर्याय वाय, दुसरा आहे यू, तिसरा आहे एक्स आणि चौथा पर्याय दिला एस. शेवटचं तिसरं, इथे एक चिन्ह काढले ना, चौकोन काढून त्यात गुणाकार, याच्या ऐवजी कोणते अक्षर येईल, एस, आर, क्यू आणि यू. लिहून घेत आहे. हा होता आजचा आपला होमवर्क. लक्षात आलं का बघा, आकृती काढली, तुम्हाला सुटलं एक्झाम्पल सोडवा, नाही सुटलं तर पुढच्या लेक्चरला सुरुवात करताना मी हेच आधी उदाहरण सोडवून देत असते, त्यानंतरच आपण पुढच्या उदाहरणाकडे वळत असतो. चला तर मग आजच्या पुरता आपण इथंच थांबूया. पुन्हा एकदा तुमच्या अभ्यासासाठी तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.